नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागाची चौकीदार या पदासाठीची गड्ड संवर्गाची भरती प्रक्रिया परीक्षा सध्या सुरू असून आजचा तिसरा दिवस होता. तर आदिवासी विकास विभाग चौकीदार गड्ड भरती परीक्षेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी 30 जुलै 2026 आजच्या तारखेला तो दुसऱ्या सत्रातील पेपर आहे. ह्या दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला यामध्ये प्रश्न कोणते आले होते, जे उमेदवारांनी परीक्षा दिली त्यांना सुद्धा त्यांची उत्तरं समजतील. त्याचबरोबर आता यानंतरनं उद्या ज्यांची परीक्षा असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तर महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जर तुमची परीक्षा अजून बाकी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. आणि यामधील अनेक प्रश्न पुढील शिफ्टमध्ये सुद्धा पुढील सत्रामध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे. म्हणजे उद्या किंवा परवा ज्यांचा पेपर असेल त्यांच्यासाठी अशाच पॅटर्नमध्ये प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. सुरुवात करूयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत सरळ सेवा शासकीय भरतीच्या तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला हा आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये आलेला होता. दुसऱ्या शीटमध्ये हा प्रश्न आला होता. राष्ट्रीय बालिका दिन हा कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्यायामधून 24 जानेवारी हा दिवस जो आहे राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. सुरुवातीचाच पहिला प्रश्न थोडीशी काठिण्य पातळी जास्त वाटते. ज्यांनी तयारी केली नसेल त्यांच्यासाठी असे प्रश्न जड जाऊ शकतात. दुसरा प्रश्न आहे यामध्ये विचारण्यात आला होता भारताचा सर्वात मोठा महासागर कोणता? तर यामध्ये भारताचा सर्वात मोठा महासागर आता यामध्ये प्रशांत महासागर म्हटलंय, पॅसिफिक ओशन. तर याचा प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्ही खात्री करून घ्या. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही काय उत्तर दिलेलं आहात. बंगालचा उपसागर आहे, त्याच्यानंतरनं इकडे अरबी समुद्र आहे, तर पॅसिफिक ओशन हे उत्तर बरोबर दिलं आहे. थोडासा डाऊट आहे, तुम्ही चेक करू शकता. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा याला पिन करेन मी. तिसरा प्रश्न यामध्ये आला होता आजच्या 26 जानेवारी. अतिशय सोपा प्रश्न पाहू शकता, खूप सोपा प्रश्न आलेला आहे. 26 जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न, सगळ्यांना माहिती आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान हे लागू झालं, त्यामुळे या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर सोपा प्रश्न सगळ्यांना यायला पाहिजे. हमखास 1 मार्क्स दुसऱ्या सत्रामध्ये हे गॅरंटेड आहेत. प्रश्न क्रमांक 4 यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 त्यावेळेला जे पहिले गव्हर्नर जनरल होते हे कोण होतं? तर इतिहासावरचा प्रश्न आहे. लॉर्ड माउंटबेटन हे जे आहेत, जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पाचवा प्रश्न पुन्हा एकदा इतिहासावरचा म्हणू शकता, सामान्य ज्ञान. यामध्ये जैन धर्मातील शेवटचे तीर्थकार कोण होते? असा प्रश्न आहे. तर भगवान महावीर हे जैन धर्मातील शेवटचे तीर्थकार होते. हा प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शनमध्ये तुम्हाला काय प्रश्न यामध्ये ऑप्शन आले होते 4 आणि तुम्ही काय उत्तर सिलेक्ट केलं आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रत्येक प्रश्नासाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खालसा पंथाची स्थापना, खालसा पंथ जो आहे याची स्थापना कुणी केली होती? तर पाहू शकता गुरु गोविंद सिंग 1699 मध्ये. इतिहासावरचा प्रश्न. जास्तीत जास्त उमेदवारांना अशा पद्धतीचे प्रश्न माहीत असणं आवश्यक आहे. खालसा म्हटल्यानंतर पाहू शकता पंजाबी यामध्ये येतं, त्याच कारणामुळे गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये खालसा या पंथाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 7. टेलिग्राफचा जो शोध आहे हा कुणी लावला होता? तर थोडासा काठिण्य पातळी जास्त, विज्ञानावरचा प्रश्न आहे. टेलिग्राफचा जो शोध आहे हा सॅम्युअल मोर्स यांनी लावला होता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. कोणता प्रश्न आहे? मानवाने सर्वप्रथम वापरलेला धातू कोणता? तर पाहू शकता एकदम सुरुवातीला मानवाने जो वापरलेला धातू आहे, इतिहासावरचा प्रश्न. यामध्ये प्राचीन इतिहास, यामध्ये तांबे हे उत्तर बरोबर आहे. मानवाने सर्वप्रथम वापरलेला धातू हा तांबे होता. प्रश्न क्रमांक 9. अणुऊर्जा निर्मितीसाठी कोणता धातू वापरला जातो? जेव्हा अणु ऊर्जा निर्मिती केली जाते सगळ्यात महत्त्वाचा हा धातू असतो, पाहू शकता. याचं उत्तर आहे युरेनियम.
युरेनियम 33 म्हटलं जातं, युरेनियम 33, पण इथे ऑप्शनमध्ये जसं असेल तरी युरेनियम बरोबर आहे. अणुऊर्जा निर्मिती जी आहे ही युरेनियमपासून केली जाते. प्रश्न क्रमांक 10वा आज आला होता. दुसऱ्या सत्रामध्ये उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर तुम्हाला माहीत असेल तर पाहू शकता, यामध्ये मानवी शरीराची जी अभ्यास केला जातो बोटणी असेल, त्याच्यानंतर उभयचर आणि सरपटणारे जे प्राणी आहेत यांच्यासाठी जो अभ्यास केला जातो याला हार्पेटॉलॉजी असं नाव आहे. लक्षात ठेवायचे. पाहू शकता अशाच पॅटर्नमध्ये थोडासा वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मात्र अशाच पद्धतीचा प्रश्न हा विचारला जाण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात. प्रश्न क्रमांक 11वा, मोहम्मद बिन तुगलकच्या काळात भारतात आलेल्या प्रसिद्ध प्रवासी कोण होता? तर पाहू शकता मोहम्मद बिन तुगलकच्या काळामध्ये भारतात आलेला जो प्रसिद्ध प्रवासी होता याचं नाव आहे इब्न बतूला. थोडंसं काठिण्य पातळी इथे सुद्धा जास्त दिसते. पहिल्या दिवशी आपण 28 तारखेचा जो पेपर पाहिला होता काठिण्य पातळी सोपी वाटली होती. मात्र त्यानंतर प्रत्येक दिवसागणिक काठिण्य पातळी थोडीशी जास्त वाटते. एखाद दुसरा प्रश्न सोपा आहे. प्रश्न क्रमांक 12वा कोणता आहे? तर पाहू शकता संगणकाचं इनपुट डिव्हाइस हे कोणतं आहे? म्हणजे संगणक आउटपुट डिव्हाइस आपण म्हणतो आणि इनपुट डिव्हाइस अशा दोन टाईप असतात कम्प्युटरमध्ये. तर कीबोर्ड आणि माऊस ज्याच्यामधून आपण इनपुट देतो, तर या कारणामुळे कीबोर्ड आणि माऊस हे इनपुट डिव्हाइस आहेत. आउटपुट म्हटलं तर तुमचा डिस्प्ले असेल किंवा त्याच्यामध्ये साऊंड असेल, त्याला आउटपुट डिव्हाइस तुम्ही म्हणू शकता. प्रश्न क्रमांक 13वा, मेंढींचा आवाज कसा असतो? तर पाहू शकता एकदम अतिशय सोप्या पद्धतीचे बुद्धिमत्ता आधारित प्रश्न आहेत. मेंढींचा आवाज प्रश्नामधून तुम्हाला सिलेक्ट करायचं होतं, सगळ्यांना माहिती असेल. प्रश्न क्रमांक 14वा आज विचारण्यात आला होता. मराठी व्याकरणाचा प्रश्न पाहतोय. प्रतिकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सोप्पा प्रश्न. प्रतिकार, प्रतिकार केला म्हणजे याला आपण अडवला असं म्हणू शकता, त्याचा विरोध केला असा प्रश्न आहे. तर विरुद्धार्थी काय येईल? तर स्वीकार केला, मान्य केलं, स्वीकार केला हा विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 15वा, भारत मंडपचे जे उद्घाटन आहे, भारत मंडपमचे उद्घाटन हे कोणी केले? तर हा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे. सध्याचे नवीनच भारत मंडपम याची स्थापना जी झालेली आहे, तर याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर याशिवाय पेपरमध्ये जे थोडक्यात असे प्रश्नसुद्धा पाहूयात. वेन डायग्राम जो आहे, वेन आकृती तुम्हाला माहीत असेल, वेन डायग्राम यावरचा प्रश्नसुद्धा विचारण्यात आला होता बुद्धिमत्तासाठी. त्याच्यानंतरनं यामध्ये अंकगणित, दिशाज्ञान, मृदा आणि मृदेचे प्रकार जे आहे यावरचे प्रश्न होते. विरुद्धार्थी झाले सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल आणि संगणक, त्याचबरोबर चालू घडामोडी यावरचे प्रश्नसुद्धा विचारले जात आहेत. यावर अनेक प्रश्न हे आज आले होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेपरमध्ये काही प्रश्न हे चालू घडामोडींवर आधारित होते. त्यामुळे अशा प्रश्नांची उत्तरे परीक्षेच्या तारखेनुसार बदलू शकतात. त्यामुळे नेहमी अद्ययावत माहितीचा अभ्यास करा. आता पुढील शिफ्टची जी तयारी करणारे उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमची परीक्षा बाकी असेल तर इतिहास, राज्यघटना आणि इतिहास यावरचे प्रश्न नक्की चेक करा. कारण हे प्रश्न हे प्रत्येक शिफ्टला येत आहेत. भूगोल असेल, विज्ञानाला संगणक, कम्प्युटरवरचे प्रश्न, त्याच्यानंतर कम्प्युटरचा शॉर्टकटसुद्धा विचारला जाऊ शकतो. शब्द आणि विरुद्धार्थी शब्द आहेत. चालू घडामोडी या विषयांचा जास्तीत जास्त सराव करा. कारण आत्ता तुमच्याकडे वेळ जास्त नाही आहे. तुम्ही फक्त जास्तीत जास्त प्रश्न हे डोळ्याखालून वाचून घेऊ शकता. तेवढंच तुम्हाला ते फायदेशीर होऊ शकतं. आणि जर तुमची परीक्षा झाली असेल तर तुम्हाला आठवणारे प्रश्न चेक करून कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर त्याचं उत्तर तुम्हाला काही चुकीचं वाटत असेल तर त्याचीसुद्धा माहिती द्या. अशाच पद्धतीने आपण उद्यासुद्धा जी काय आदिवासी विकास विभागाची परीक्षा असेल त्याच्या अपडेट देणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या शासकीय भरतीच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.